गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. मी खाऊन घेते सगळी पावभाजी. कुणी विचारलं तर सांगेन बाहेर फेकून दिली. अभिलाषा, अभिलाषा, तुम्ही आलात? मला जे कळलं ते खरं आहे का? हो. काय हा वेडेपणा आहे? तुम्हाला जरी हा वेडेपणा वाटत असेल तरी माझ्यासाठी तो शहाणपणा आहे. मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. हे बघ अभिलाषा, मी इथे नसताना काय झालं हे मला पुन्हा पुन्हा ऐकायचं नाहीये, ठीक आहे? पण आता मी परत आल्यानंतर तू उपाशी वगैरे राहिलेलं मला अजिबात चालणार नाही. चल खाऊन घे 2 घास. चल. सगळ्यांसमोर माझा जो अपमान झाला तो तुम्हाला चालला ना, मग हेही आता चालवून घ्या. असं नको करू, कृपा करून 2 घास खाऊन घे ना. तुम्हाला एकदा सांगितलं ना नाही म्हणून. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नका. अगं पण माझं ऐक तरी एकदा. झालं बोलून सगळं, निघा आता. हे बघ, तू जर 2 घास खाऊन घेतलेस ना तर मला खरंच बरं वाटेल. निघा म्हणते ना. मला आता कोणाचं काही ऐकायचं नाही. खूप ऐकून घेतलंय मी. पण काहीच खाणार नाही. ठीक आहे. निघा. लवकरात लवकर ही पावभाजी संपवायला हवी. परत कुणी आलं तर दार बंद करायला हवं. उगाच साधनेमध्ये व्यत्यय नको. खूप महत्वाचं बोलायचंय म्हणून तातडीने इथे निघून आले. चला. या घरात बाकी कुणाला तुमची किती काळजी आहे ना ते मला माहित नाही, पण मी मात्र तुमच्या या अवस्थेचा विचार करत होते. किती काही झालं तरी तुम्ही माझ्या मोठ्या जाऊबाई ना, असं मी मानते. कसं आहे ना वहिनी, आपल्या दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असल्यामुळे तुम्ही आज साधना करत असताना आपण पुढे काय करायचं याचा साक्षात्कार मला झाला. वहिनी, आता मी काय सांगते ना ते जरा नीट लक्ष ठेवून ऐका, नीट आठवा. याआधी आपण आपल्या पसंतीची सासू ह्या घरात आणण्यासाठी एक डाव खेळलो होतो. तसाच डाव मीराही खेळली आणि दुर्दैवाने ती जिंकली. मीराने या घरात आणलेली गायत्री देशमाने सासू म्हणून आपल्या डोक्यावर बसली आहे आणि त्या बदल्यात तुमचे अधिकार त्या मीराला देऊन तिच्या उपकाराची परतफेड करते. त्या सासूबाईंना तर मी सोडणारच नाही. चांगलाच धडा शिकवावा लागणार आहे त्यांना. तेच तर म्हणते मी पण त्या सासूबाईंना सोडणार नाही. चांगलाच धडा शिकवणार आहे आणि तुम्हाला तुमचे हक्क परत मिळवून द्यायचे. त्यासाठी वहिनी, मी जे तुम्हाला सांगेन ना अगदी तुम्हाला तसंच करावं लागेल. वहिनी, जर तुम्हाला तुमचे हक्क परत हवे असतील ना तर हे उपोषण असं सुरू ठेवलं पाहिजे. तुमचं उपोषण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तिथे कुठे बघतायत? तुमचं उपोषण खूप महत्वाचं आहे. अहो, मी तुमच्याशी बोलते, तुम्ही तिथे. तर तिथे पावभाजी कोणी ठेवली? ही मीरा पण ना, कळतच नाही तिला. पावभाजी कोण ठेवतं का? हा, तर मी काय म्हणत होते, वहिनी,
तुमच्या रूम मध्ये बसून तुम्ही तुमची लढाई सुरूच ठेवा. बाहेर त्या मीराला कसं हँडल करायचं ना ते मी माझं बघते. कसं आहे ना, एकदा का ती बेजबाबदार हे सगळ्यांना कळलं की सासूबाई स्वतःहून तुमच्या हातात घरच्या चाव्या आणून देतील. आणि मग त्या बहिणी, ती मीरा उद्यापासून एकटी आहे. आपण दोघींनी मिळून तिला सळो की पळो करून सोडायचं. आपण असं काहीतरी करायचं की घरातल्या सगळ्यांना तिचा राग आला पाहिजे. बहिणी, तुम्ही मला साथ देणार ना? प्रॉमिस करा. हा नको, प्रॉमिस करा. द्या द्या द्या, लवकर हात द्या. आता कसं मी पाणी पिऊन आले. वृद्धाश्रमात पोहोचल्यावर फोन कर आणि अगदी तशीच काही गरज लागली तर मी येतो ताबडतोब. नाही विनायक, मला नाही वाटत तशी काही गरज लागेल, कारण त्या आजींना ना ह्या आजारामध्ये फक्त मानसिक आधाराची गरज आहे, म्हणून तर मी चालली आहे ना. ठीक आहे, चला. आई आई तुम्ही चाललात, पण अभिलाषा वहिनींचं काय करायचं सांगा ना. त्यांनी अजूनही काही खाल्लेलं नाहीये. काल पावभाजी घेऊन गेलो होतो तर त्यांनी कॅश वहिनींनाच खायला सांगितली. काय करायचं त्यांचं? मला खूप काळजी वाटते आई. अभिलाषा जर असंच वागत राहिली ना तर ती आजारी पडल्याशिवाय राहणार नाही. बरं, आता प्रथमेश आलाय, प्रथमेशने तिला समजवलं, पण ही ऐकायलाच तयार नाहीये. माणसाने ना इतका हट्टीपणा करू नये. बरोबर आहे तुमचं म्हणणं विनायक, मला पटतंय. पण एक सांगू का, उपासाने जसं शरीर शुद्ध होतं ना तसंच मन सुद्धा शुद्ध होतं. आणि मला असं वाटतं की अभिलाषाला या उपासाची नितांत गरज आहे. आई पण गायत्री, अगं पण कुठेतरी हे थांबायला हवं. थांबेल, सगळं थांबेल. तिचा हा उपास फार काळ टिकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तरीही तुला हे सगळं लवकर संपवावं असं वाटत असेल तर जसं मी सांगितलं तसं वाग, म्हणजे सगळं काही ठीक होईल. आई पण तुम्ही नसताना मी तू घरात सगळ्यात लहान आहेस याचीच तुला भीती वाटते ना. पण एक सांगू मीरा, ज्याच्या हातात अधिकार असतात आणि आपल्या कर्तव्याची ज्याला जाणीव असते त्याला घरात मोठं होऊनच वावरावं लागतं. आता मी इथे नसताना तुला मोठं होऊनच वावरायचंय. काळजी करू नकोस आणि मी आहे ना घरात. आई पाया पडते. हा बॅग बी गाडीत ठेवतो. काळजी घ्या. बाप्पा, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. देवा, बहिणी, झोपताय का? उठा. आपल्या परमप्रिय सासूबाई गेल्या, बाहेर गेल्या 2-3 दिवसासाठी. त्या मीराला धडा शिकवण्यासाठी हीच ती खरी वेळ. तिला असा काय धडा शिकवायचा ना की तिची वाईट अवस्था झाली पाहिजे. आपल्या समोर ती रडली पाहिजे. उठता बसता तिला सासूबाई आठवल्या पाहिजे. मोठ्या सुनेचा अधिकार असलेल्या मीराला आपल्या समोर रडताना किती मज्जा येईल ना. त्याआधी तुम्हाला हे सांग की यात तुझा काय फायदा आहे? देवा परमेश्वरा, वय झालं आता माझं. फायदा वहिनी, फायदा कसला फायदा?
आतापर्यंत स्वतःचा फायदा दिसल्याशिवाय तू कधी काहीच करत नाहीस हे मला चांगलंच ठाऊक असल्यामुळे मी हे बोलले कॅश. अहो वहिनी, तुम्ही माझ्याबद्दल असं कसं बोलू शकता ना, मला हेच कळत नाही. नाही, मला माहितीये की आपल्या दोघींचे बरेच वाद झाले, पण तरी सुद्धा मोठ्या जाऊबाई म्हणून माझ्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आहे, मनात एक स्थान आहे आणि हे स्थान मी मीराला नाही देऊ शकत. वहिनी, अहो तुमच्या अशा परिस्थितीमुळे तुमच्याकडनं तुमचे अधिकार काढून घेण्यात आले आणि अशा परिस्थितीच्या विरोधात तुम्ही एकट्याच लढाई लढत आहात, ते पण उपाशी पोटी. मग अशा वेळी मी तुम्हाला मदत नाही करणार तर आणखीन कोण करणार? म्हणूनच हे सगळं केलं. कॅश, उपाशी पोटी राहण्याचं कौतुक करण्याऐवजी तू जरा गपचूप मला काहीतरी खायला आणून दिलं असतंस ना तर जास्त बरं झालं असतं. पण माझ्या समोर असलेलं ताट तू मस्त मजेत खात होतीस. वहिनी, तुम्ही काय बोलताय? हे बघ, माझ्यात आता बोलण्याची ही ताकद नाही. उगीच नाटक करून ना तू विषय वाढू नकोस. झालं असेल तुझं तर जा बाबा. मी जरा पडते, तेवढाच आपला भुकेला विसर. वहिनी, तुम्ही आता अशी माघार घेऊ शकत नाही. हा, काल तुम्ही माझ्या हातात हात देऊन मला साथ देण्याचं वचन दिलं होतं, एवढ्यात विसरलात? हो का? हं? वहिनी, हे नक्की काय होतं? काल मी जो तुझ्या हातात हात दिला होता ना तो मी आज काढून घेतला असं समज. मग तुमच्या अधिकाराचं काय? हे बघ, मी माझी समर्थ आहे. माझ्या अधिकाराचं जे काही आहे ना ते मी बघून घेईन. पण आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी तुझं ऐकलंय ना तेव्हा तेव्हा मी तोंड घशी पडलीय. त्यामुळे माझा मार्ग वेगळा आणि तुझा मार्ग वेगळा. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. कसं आहे ना वहिनी, एखाद्याचे वाईट दिवस सुरू झाले ना की त्याच्या मनात सुद्धा वाईट विचार येतात आणि तो बोलतो सुद्धा वाईटच. हो का? झालं बोलून? चला निघा आता. देवा. वहिनी, इतका पण गर्व चांगला नाहीये. जर तुम्हाला माझी गरज नसेल ना तर मलाही तुमची गरज नाहीये. फिनिश. ते भुकेने मरायची वेळ आली. अभिलाषा, नाही हा, आता मी जेवणाला तेव्हा स्पर्श करीन जेव्हा अधिकाराच्या चाव्या माझ्या हातात असतील. निकाल तर लागलाय, स्पर्धेचाही आणि माझ्या आयुष्याचाही. मीरा, काही हवं होतं का? नाही काही नको आहे मला. तू कर काम तुझं. मी काय म्हणतो, अभिलाषाशी काही बोलणं झालं तुझं आज? हो झालं, पण काही उपयोग नाही. काय करावं? भाऊजी, तुम्ही एकदा स्वतः जाऊन परत बोलता का त्यांच्याशी? हो चालेल. पण अगं मी 3दा जाऊन आलोय कालपासून. ती ऐकतच नाही काही. म्हणजे मी गेलो की सारखा आरडाओरडाच करते ती. अरे बाप. हो ना, काय. असू दे, तू कर तुझं काम. खरं तर रात्रभर डोळ्याला डोळा नाही का माझा. म्हणजे मला
काय म्हणायचं माहितीये का, तिने ना आपल्या नकळत 4 घास खाल्ले ना तर तिचा हट्ट पण पूर्ण होईल आणि पोटही भरेल. तिला सगळं जमतं ग, पण भूक नाही आवरत. हो म्हणजे मी इतकी वर्ष झाली ओळखतोय ना तिला, तिला आवरत नाही, भूकच नाही आवरत तिला अजिबात. काय काय करावं ना मला खरंच काही सुचतच नाही. हो, किती दंगा कराल? भूक नाही लागलीये का? छोटी आई खूप भूक लागली आहे. हो ना, मग पटकन हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्या, मी जेवायला वाढते. एक मिनिट इकडे या. काय झालं छोटी आई, काय झालं? तुमची आई आहे ना, जेवत नाहीये. हा, आई तू इथे काय बसलीयस आणि अशी थकल्यासारखी का वाटतेस? मी आणि तू काहीच का बोलत नाहीयेस? काहीतरी बोल ना. आई आम्ही तुझ्याशी बोलतोय. मी ते इति. अरे, तुम्ही सगळे इथे काय करताय? मी घरभर शोधत होते तुम्हाला. छोटी आई आज तू आम्हाला भरवायचं नाही हा, का? मीच रोज भरवते ना. कारण की आज काकू आम्हाला भरवणार आहेत. हो, वा वा वा. बर, वहिनी भरवा हं. मी आले. येते हं मी. मी भरवायचं का आज तुम्हाला? बर. 1 घास शिवचा, 1 घास कबूचा, 1 घास माझ्या लाडक्या गौरवचा, आणि हा शेवटचा घास माझ्या पिल्लूचा. आणि हा घास माझ्या आईचा. अगं मला भूक नाहीये. आई तू आज आमच्या बरोबर जेवायचं आहे. नाही, मला खरंच भूक नाहीये. ते काही नाही, तुला आमच्या सोबत जेवायला लागणार. नाही. काय झालं?